महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना विभाग प्रमुख एकनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली वागळे विभागातील अमराठी भाषिक वाहन चालक यांना मराठी शिकवणी वर्ग उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पवनपुत्र सामाजिक सभागृह शिवसेना शाखा जयभवानी नगर येथे संपूर्ण वागळे इस्टेट परिसरातील स्थानिक रिक्षा टॅक्सी चालक बांधवांसाठी भव्य मराठी भाषा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराच्या माध्यमातून उपस्थित बांधवांना मराठी भाषेचे महत्त्व, त्यांच्या दैनंदिन व्यवहारातील उपयोग तसेच मराठी भाषा शिकवल्यामुळे रोजगाराच्या संधी अधिक व्यापक होतील याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। तसेच मराठी भाषेमुळे कोणाच्याही रोजगारावरती परिणाम होणार नाही, तर उलट महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि समाजाशी अधिक नातं घट्ट निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी दिला आहे। यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे समन्वयक डॉक्टर प्रदीप ढवळ, ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश भगुरे, अभिनय कट्ट्याचे संचालक कोमसाप, ठाणे जिल्हा राज्य परिवहन विभाग समन्वयक शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती, नगरसेविका यज्ञा भोईर, परिवहन समितीचे माजी सभापती दशरथ यादव, एकता रिक्षा टॅक्सी युनियनचे उपाध्यक्ष राजू गजमल, इतर पदाधिकारी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवशांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनय सिंह यांनीही यावेळी उपस्थित राहून रिक्षा टॅक्सी चालकांना मोलाचं मार्गदर्शन केले। शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रिक्षा टॅक्सी चालक बांधवांचा उत्साह, मराठी भाषा शिकवण्याची जिद्द आणि नवीन ज्ञान आत्मसात करण्याची तळमळ पाहून मन आनंदित झाले। त्यांची ही सकारात्मक वृत्ती आणि परिश्रम निश्चितच महाराष्ट्राच्या प्रगतीच्या वाटचालीमध्ये महत्त्वाचं योगदान देतील याची खात्री वाटते। या कार्यक्रमाविषयी बोलताना डॉक्टर प्रदीप ढवळ, एकनाथ भोईर आणि विनय सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। या आमच्या सगळ्या काम करत असताना एक वेगळा इतिहास रचेल याचा आम्हाला अभिमान वाटेल असं काम होईल। धन्यवाद सर। खरं तर ढवळ सरांचा मी पुन्हा एकदा आभार मानतो की ज्या पद्धतीनं हा सिलेबस डिझाईन झाला, या पद्धतीनं त्यांनी आम्हाला सामावून घेतले याच्यामध्ये प्रत्येकाला। त्यानंतर इथले जे शिक्षक असतील, आता प्रशिक्षक म्हणून आमच्या डॉक्टर हर्षदा लेखिते मॅडम आणि आपल्या लाडक्या एकता भोईर मॅडम यांचा देखील नगरसेविका यज्ञा भोईर यांचा देखील इथे खूप खूप स्वागत आहे। ओके, मी प्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा आभार व्यक्त करेल। त्याचबरोबर आदरणीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांचाही आभार व्यक्त करेल आणि त्याचबरोबर विशेष आभार आमचे ढवळ सर, हे आमचे मित्र आहेत, परंतु आज त्यांनी माझ्या विभागामध्ये प्रथम न्याय द्यावा म्हणून त्यांनी मला पहिला फोन केला आणि त्यांनी सांगितलं आपल्याला प्रशिक्षण वर्ग सुरू करायचा आहे। त्यांचेही मी विशेष करून आभार व्यक्त करेल आणि माझ्या या वागळे स्टेटमध्ये परिसरामध्ये राहणारे रिक्षा चालक असू द्या, तो मालक असू द्या, त्याचा परमिट रद्द होऊ नये, त्याचा लायसन रद्द होऊ नये म्हणून प्रशिक्षण वर्ग शासनाच्या माध्यमातून हे सुरू करण्यासाठी आणि कोकण मराठी साहित्य संमेलन आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून हे जे आज या ठिकाणी पुढे होऊन सर्वसामान्य जे रिक्षा चालक आहेत, ते अमराठी आहेत, त्यांना मराठी कशी यायला पाहिजे, मराठीमधून ते कसे पास व्हायला पाहिजेत, या प्रकारचा त्यांनी जो प्रयत्न केला आणि त्यांनी जी विडा उचलला, त्या महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडे हे अगदी सगळीकडे ते क्लास सुरू आहेत आणि त्यामध्ये आपल्या या जय भवानी नगरमध्ये आज आम्हाला तुम्ही संधी दिली। आमच्या या परिसरातल्या रिक्षा चालकांना उद्या ते त्यांच्या उदाहरणावर कुठली गदा येणार नाही, त्यामुळे मी आपले आभार व्यक्त करतो आणि या सर्वच रिक्षा चालकांना आणि मालकांना मी आवाहन करतो, आपण या शिका, परीक्षा द्या, परीक्षेचा पेपर सोडवा। ऑलरेडी पेपर फोडलेला आहे, पण तरीही पेपर सोडवा आणि पास व्हा। आपला उदाहरण जो काय आपण करता तो कायमस्वरूपी चालू राहू द्या, हेच मी आज या प्रसंगी सांगेल। कारण मी माझ्या प्रभागामध्ये विभागामध्ये सगळीकडे बॅनर्स, त्याचबरोबर त्यांना हँडबिल्स घरी वाचण्यासाठी सर्वांना मी दिलेले, छापायला दिलेले आहेत, त्या येतील तेही मी त्यांना पोच करणार आहे आणि या ठिकाणी आजपासून
हा केंद्र सुरू झाला म्हणून जाहीर करतो. महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रभर महाराष्ट्र माझा मराठी माझी संवाद भाषा म्हणून हे प्रशिक्षण वर्ग 1 जून ते 15 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रातील परप्रांतीयांसाठी जे अमराठी आहे त्यांना मराठी बोलताना फारसं अवघड होतो. खरं म्हणजे परमिट घेतेवेळी किंवा लायसन घेतेवेळी ते कायद्यामध्येच आहे की त्यांना मराठी बोलता आलं पाहिजे. जसं एखाद्या राज्यामध्ये IAS ऑफिसर जो येतो त्याला जसं मराठी बोलणं कंपल्सरी आहे, तसे आमच्या या वाहन चालकांना रिक्षा असेल, टॅक्सी असेल, ओला असेल, उबेर असेल, यांना देखील मराठी आलं पाहिजे यासाठीचे कायद्यामध्ये आहे. पण हे अनेक वेळा अंमलबजावणीत येत नव्हतं. अनेक वेळा विनाकारण भांडणं होत होती, पोलीस केस होत होत्या. अशा वेळी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याचबरोबर परिवहन मंत्री यांनी जो तोडगा काढला, आपण अनेक दिवस हे सगळा वाद ऐकतो. हा काही राजकीय वाद आपल्या त्यात शिरायचा नाहीये, पण काहीतरी आपल्याला दिलं पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून परिवहन विभागाने अगदी 15 प्रश्न तयार केलेले आहेत की जे 15 प्रश्न व्यवहारातले आहेत. जे रिक्षा चालक असतील किंवा टॅक्सीवाले असतील, हे आपल्या गिरायकांशी बोलतेवेळी, आपल्या कस्टमरशी बोलतेवेळी मराठी संवाद साधावा. आणि त्यासाठी 15 प्रश्न आपण 4 दिवसात शिकवणार आहोत. ते शिक्षण माझ्याकडे असणाऱ्या जवळजवळ 4000 शिक्षक कोकण मराठी साहित्य परिषदेचे महाराष्ट्रभर काम करत आहेत. आज अनेक शिक्षक इकडे आहेत, MA MCOM झालेले. निवळ तेवढं उपयोगाचं नाही, तर या सगळ्या परप्रांतीयांना सोप्या भाषेमध्ये आपण हे कसं पाठ करून घेता येईल हा प्रयत्न यातनं होणार आहे. आणि शेवटच्या 4थ्या दिवशी त्यांची ओरल होईल आणि ओरल झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र दिलं जाईल की जे प्रमाणपत्र त्यांच्या लायसन्ससाठी, रिन्युअलसाठी हे बंधनकारक असणार आहे. अशा प्रकारचं हे सगळं नियोजन सुरू आहे. आणि या इथे आदरणीय आमचे मित्रवर्य एकनाथ भोईर साहेबांनी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये अति पोटतिडकीने ही माझी बांधव आहेत यांच्यापर्यंत आपण गेलं पाहिजे, यांना प्रयत्न केले पाहिजे. या सगळ्यांनी जे काही प्रयत्न केले आहेत ते कौतुकास्पद आहे. गेले 2 दिवस अनेक ठिकाणी मी फिरतोय, अनेकांशी बोलतोय की या संधीचा फायदा घ्या. आता तुम्हाला मोफत आहे, 15 ऑगस्ट नंतर मोफत मिळणार नहीं। शिव परिवार के माध्यम से मराठी को लेकर के पिछले कई महीनों से मराठी पाठशाला कार्यक्रम चालू है और जितने भी हिंदी भाषी हैं उनको लेकर के अपना उद्देश्य है कि सब मराठी सीखें। हम हमारी कर्मभूमि है। उसी कड़ी में जो महाराष्ट्र शासन परिवहन विभाग का जो निर्णय आया, जिसके माध्यम से सभी लोगों को शासन की तरफ से जो कि मराठी सिखाई जा रही है और इन सब का सारे हिंदी भाषी स्वागत करते हैं। महाराष्ट्र हमारी कर्मभूमि है और सभी के सभी रिक्शा चालक भाई मराठी भाषा को सीखेंगे भी, समझेंगे भी, बोलेंगे भी। ये संकल्प लेते हुए आज का हमारा पहला दिन कार्यक्रम शुरू हुआ है। यह कार्यक्रम हमारे आज जो है कि महाराष्ट्र परिवहन विभाग और कोकण साहित्य परिषद के संयुक्त विद्यमान से जो का पहला केंद्र यहाँ पर शुरू किया गया है, जिसके लिए मैं हमारे प्रदीप डबल सर और हमारे दादा एकनाथ भोईर का बहुत धन्यवाद कहूँगा कि ऐसे कार्यों में जिसमें एक आम जनमानस को जरूरत है, इनका पुढाकार है। इसके लिए बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत आभार।